तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांकरिता फॅक्टर्स अफेक्टिंग सरफेस रनऑफ हा एक प्रश्न तुम्हाला 100% 2-3 वर्षापासून विचारला जातो 5 मार्कासाठी. तुमच्या नोट्सच्या पेज नंबर 39 आणि 40वरती हा प्रश्न तुम्हाला पाहायला मिळेल. तर त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यासत असताना प्रश्नाचं स्वरूप बघूया अगोदर. एनलिस्ट व्हेरियस फॅक्टर्स अफेक्टिंग सरफेस रनऑफ. आता हा जो प्रश्न दिलेला आहे हा तुम्हाला गेल्या वर्षीच्या परीक्षेमध्ये आलेला आहे, जो 5 मार्काला आहे. तर या परीक्षेमध्ये विचारला असता यामध्ये 2 प्रकारचे फॅक्टर्स दिसून येतात, एक क्लायमॅटिक आणि एक फिजिओग्राफिक. तर त्यापैकी सन 2016 मध्ये एक प्रश्न वेगळ्या स्वरूप पहा, त्याच्यामधलाच अर्ध्या याच्यावरती तुम्हाला टॉपिकवर प्रश्न विचारला. क्वेश्चन आहे लिस्ट डिफरंट फिजिओग्राफिक फॅक्टर्स अफेक्टिंग सरफेस रनऑफ, एक्सप्लेन एनी वन ऑफ देम. एक्सप्लेन एनी वन ऑफ देम 2016ला 5 मार्काला विचारला गेलेला प्रश्न आहे. नोट्सच्या पेज नंबर 42वरती तुम्हाला बघायला मिळेल हा प्रश्न. उत्तरही तिथंच आहे, सोपं आहे. त्यामध्ये पहा, तर याच्यामध्ये या प्रश्नामध्ये आपल्याला थोडक्यात पहिला जो प्रश्न आहे त्याच्यावरतून तुम्हाला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लगेच दिसायला सुरू होईल. एनलिस्ट व्हेरियस फॅक्टर्स अफेक्टिंग सरफेस रनऑफ, यामध्ये ए प्रकार आहे क्लायमॅटिक फॅक्टर्स आणि दुसरं येतो फिजिओग्राफिक फॅक्टर्स. आता यामध्ये हा जो प्रश्न आहे याच्यावरती सगळ्या दोन्ही प्रकारचे फॅक्टर्स तुम्हाला फक्त इनलिस्ट करायचे आहेत, म्हणजे त्याचे नावं लिहायचे आहेत त्याच्या प्रकारानुसार. आणि जो दुसरा प्रश्न दिलेला आहे लिस्ट डिफरंट फिजिओग्राफिक फॅक्टर्स अफेक्टिंग सरफेस रनऑफ, एक्सप्लेन एनी वन ऑफ देम, हा यापैकी फक्त तुम्हाला फिजिओग्राफिक फॅक्टर्स जे आहेत हे तुम्हाला लिहून यापैकी एक तुम्हाला त्याचं एकाचं वर्णन करायचं आहे. म्हणजे हे जे 7 आहेत 1 ते 7 यापैकी एकाचं वर्णन तुम्हाला करायचं आहे. म्हणजे हा प्रश्न 5 मार्काला येतोय आणि दोन्हीचे मिळून फॅक्टर्स जर लिहिले तर हा वरचा प्रश्न जो इनलिस्ट व्हेरियस फॅक्टर्स अफेक्टिंग सरफेस रनऑफ, अशा स्वरूपाचे हे 2 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेला येत असतात आणि आलेले आहेत आणि येऊ शकतात पुढे. त्यासाठी हे महत्त्वाचे आहेत. आता पहिल्याकडे जाऊ. इनलिस्ट व्हेरियस फॅक्टर्स अफेक्टिंग सरफेस रनऑफ. पहा, एमध्ये क्लायमॅटिक फॅक्टर्स म्हणजे हवामानानुसार होणारे बदल किंवा घटक काय आहेत ते बघणार आहे. पहिलं येतं टाईप्स ऑफ प्रिसिपिटेशन, दुसरं येतो रेनफॉल इंटेन्सिटी. प्रिसिपिटेशन म्हणजे रेनफॉल, म्हणजेच थोडक्यात पावसाचं स्वरूप किंवा प्रकार कसा होता. रेनफॉल इंटेन्सिटी, पावसाची तीव्रता कशी होती. नंतर 3 नंबरला ड्युरेशन ऑफ रेनफॉल, म्हणजे पाऊस किती वेळ होता, किती काळ होता. नंतर फॉर्म्स ऑफ प्रिसिपिटेशन, पावसाचं स्वरूप कसं होतं. 5वं येतं रेनफॉल डिस्ट्रीब्युशन, त्या परिसरातलं पाऊसचं पडणाऱ्याचं प्रमाण किती होतं. नंबर 6ला येतो ऑदर क्लायमॅटिक फॅक्टर्स. ऑदर क्लायमॅटिक फॅक्टर म्हणजे हवामानाच्या तुलनेतील इतर काही घटक जे पावसाच्या स्वरूपावर म्हणजे सरफेस रनऑफवर परिणाम करतात का. आणि नंबर 7ला येतं डायरेक्शन ऑफ प्रिव्हेलिंग विंड, पाऊस पडत असताना वाऱ्याची दिशा पावसामध्ये कशी होती याविषयी माहिती येईल. आता बीमध्ये आलो तर तिथं तो फिजिओग्राफिक फॅक्टर्स. आता ही दुसरा प्रश्न पहा खाली, लिस्ट डिफरंट फिजिओग्राफिक फॅक्टर्स अफेक्टिंग सरफेस रनऑफ, एक्सप्लेन एनी वन ऑफ देम. आता इथं फिजिओग्राफिक फॅक्टर्स इथं बीमध्ये दिलेले आहेत. आता बीमध्ये जे दिलेले फिजिओग्राफिक फॅक्टर्स आहेत ते जवळपास तुम्हाला 7 दिलेले. तर हे 7 फॅक्टर्स तुम्हाला यामध्ये लिहायचे आहेत या प्रश्नामध्ये, जो लिस्ट डिफरंट फिजिओग्राफिक फॅक्टर्स अफेक्टिंग सरफेस रनऑफ, एक्सप्लेन एनी वन ऑफ देममध्ये. तर यामध्ये यापैकी एक तुम्हाला वर्णन त्या ठिकाणी करायचं आहे. वर्णन कसं करायचं आहे, यापैकी कोणताही एक घ्या आणि त्याचं वर्णन करा. वर्णन केल्यानंतर याला त्या ठिकाणी 5 मार्क तुम्हाला सहज पडून जातील. अगोदर त्या ठिकाणी इनलिस्ट करूया. बीमध्ये उत्तर लिहिताना फिजिओग्राफिक फॅक्टर्स, फर्स्ट वन साईज ऑफ वॉटरशेड, आकारमान कसं होतं, पाणलोट क्षेत्राचं आकारमान कसं आहे. शेप ऑफ वॉटरशेड, त्या पाणलोट क्षेत्राचा आकार कसा आहे. नंतर 3 नंबरला स्लोप ऑफ वॉटरशेड, त्या पाणलोट क्षेत्राला उतार कसा आहे. ड्युरेशन ऑफ रेनफॉल, पाऊस किती वेळ होता, काळ होता. रेनफॉल डिस्ट्रीब्युशन, पावसाचं विभाजन म्हणजे त्या प्रक्षेत्रावर पडणाऱ्या पावसाचा प्रसार कसा होता. नंबर 6ला डायरेक्शन ऑफ प्रिव्हेलिंग विंड, त्या भागामध्ये किती पाऊस
पाऊस पडत असताना कोणत्या दिशेला हवेचा वेग होता, आणि 7वा येतो अदर क्लायमॅटिक फॅक्टर्स. यामध्ये अजूनही येऊ शकतात म्हणून त्या ठिकाणी एक टॉपिक दिला आहे अदर क्लायमॅटिक फॅक्टर्स म्हणून. तर या स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत 2. तर त्या ठिकाणी त्याची उत्तरं तुम्ही 100% लिहून घ्या. तुमच्या पेज नंबर 42वर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सविस्तर मिळेल. या 7 फॅक्टरपैकी कोणत्याही एका फॅक्टरची थोडक्यात माहिती त्या ठिकाणी लिहायची आहे.